तर दिवस नवा आहे, कपडे जुने आहेत आणि एपिसोड पण जुना आहे, कारण अजून लालबागचा एपिसोड चालू आहे. भाई सकाळी सकाळी कुठे आणलं तू छान आम्हाला? आपण आलो सरदेसाई सँडविचला. सरदेसाई सँडविच. यस. पण मला सांग आता हा जो एरिया आहे हा नक्की परळ आहे की हा लालबाग आहे? सो टेक्निकली बघायला गेलास ना तर तुला तिथे परळ लिहिलेलं दिसेल, हा बोर्ड आहे परळचा. पण मध्ये गल्ली आहे. बरोबर. सो गल्लीची ती साईड परळ आहे, गल्लीची ही साईड लालबाग आहे. ओ सो आपण बॉर्डर वरती आहे, लालबाग परळ. लालबाग परळच्या बॉर्डरवरती. कारण काय आहे ना, लालबाग बोला किंवा परळ बोला, यांचे दोघांचा पिनकोड पिनकोड same सेमच आहे. 400112. चला सँडविच करूया आपण सरदेसाईंकडे. तर मुंबई म्हटलं की सँडविच हे येतच. कारण लोकांना किती कुठेही जगाच्या कोपऱ्यात जा, मुंबईचं सँडविच आहे मुंबईचं सँडविच. आणि त्याच्यामध्ये मेन आता ह्याने कधी हे काय आपलं हा मसाला टोस्ट आहे, मसाला हा बेसिक आपला, हा बेसिक आहे. आणि हा आपला चीज पिझ्झा चीज टोस्ट. चला पहिला बेसिक खाऊया मग पिझ्झावरती येऊया. Yes. काय मस्त दिसतं बघा ना, प्रॉपर व्हिज्युअली एवढं छान दिसतोय तो. थोडा गरम असेल तर सांभाळून का. नाही एवढा गरम नाही. अशी भाजी आहे ना, त्याला जे फोडणी दिली आहे, भाजीचा गेम आहे अख्खा. टोस्ट पण मस्त केलं एकदम क्रिस्पी. क्रिस्पीनेस आहे आणि आणि ही भाजी अशी वाटतं की मसाला डोसामधली भाजी आहे. आणि मला ह्याच्या सँडविचचं अजून एक गोष्ट काय आवडते माझ्या की टोस्ट इतकं छान केलंय, हा. खरपूस आहे तो, पण आतमधल्या भाज्या तर टोस्ट करताना जळत नाहीत, त्या पण आतमधून क्रिस्पी लागतात. ना आणि खरं सांगतो तुम्हाला, हा जो मसाला आहे ना आतला, म्हणजे बटाटाची भाजी आहे, ती खूप छान आहे. म्हणजे वडापावच्या आतली भाजी वाटते मला लिटरली. कलर सुद्धा तसंच आहे सेम. हे पण एकदम वडापाव आहे फील. म्हणजे ज्यांना सकाळ सकाळी वडापाव व्हायला आवडतो त्यांनी सँडविच खावं. मला काय वाटतं त्यांचं ते इनोव्हेशन असेल. वडापाव पण मुंबईचा आहे, सँडविच पण मुंबईचा आहे. कॉम्बो करून टाकलं त्यांनी. मला हे जे काय आवडले सगळ्यात जास्त सॉसेस, चटण्या. मला ही चटणी खूप आवडते ही. चटण्या आणि क्रिस्पीनेस मला सगळ्यात जास्त आवडला आहे. तिथून जवळच MD कॉलेज आहे, हा. तो कॉलेजवाल्यांचा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे हो. आणि खिशाला परवडणारी किंमत आहे. आणि त्याच्यानंतर आता असं झालं की इथे हे इन्फिनिटी हॉस्पिटल झालं, गांधी हॉस्पिटल आलं. गांधी हॉस्पिटल आहे, मागे खूप सारे कॉर्पोरेट ऑफिसेस ऑफिस आहेत, आले बरोबर. मोठ्या मोठ्या कंपनीज. हो. तर त्या लोकांसाठी पण हा अड्डा झालाय. नाईस. याला माझ्याकडनं जर द्यायचं असेल तर प्लीज तुम्ही तिघं थम्सअप वर करा. माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. अरे अरे हे काय आतमध्ये कॅप्सिकम पिझ्झा चीज टोस्ट. भाई एक गुजराती इन्व्हेन्शन आहे, खाऊन बघूया आपण. जेवढं मला वाटलं चीजी असेल तेवढं चीजी नाही आहे. आणि जो सॉस आहे तो पिझ्झा सॉस लावलाय. मेव पण दिसतोय त्यात. हो मेव पण आहे. तुला माहिती आहे गाड्यांवरती पिझ्झा मिळायचा, हा पुदिवाला. हो जो तुझ्या स्टोववरती तवा ठेवून त्याच्यावरती उलटं भांडण टाकून जो बनवायचा, हो त्याची भाजी याच्यात आहे. हो सही चव आहे. जेवढं मला वाटलं पिझ्झा चीजी असेल तेवढा ड्राय निघालाय, ड्राय. एकदम ड्राय निघालाय. तर माझ्याकडनं ह्याला नो थम्सअप. सॉरी हा कॉस्ट्यूम. नाही नाही, मला काय त्याला सॉरी. म्हणजे तुम्हाला रेकमेंड केलं, पण आय डोंट थिंक सो की तुम्ही हे ट्राय पण नाही चालेल नाही केलं तरी. हा काय म्हणतात आई? इथे सँडविच मध्ये चीज, चॉकलेट चीज सँडविच, Chocolate cheese sandwich? चॉकलेट चीज अँड इट्स मोर लाइक अ वॉफल. बहुत अच्छा है. वाव. तुम्ही खूप नाव छान सांगा आहे. आपलं. माझं अंजली, आम्ही केएम मध्ये डॉक्टर. माझं ऋषिकेश आणि हे मी डॉक्टर आहात. डॉक्टर सांगतात बाहेरचं खाऊ नका आणि बघा काय करतायत. आणि हा चहा खूप छान आहे. खूप सुंदर चहा. मी पण सोलापूरचाच आहे ऍक्च्युली. प्रॉपर सोलापूरचा हो का. मी सिटी पश्चिम महाराष्ट्र भेटला आहे मुंबईमध्ये. हे आहे मुंबईची गंमत. हे सगळे भेटतात तिकडे आपल्याला. सगळे युट्यूबवर वगैरे बघून वाटायचं की तुम्ही व्हिडिओ मध्ये वेगळे असतात नाही असं. तुम्ही ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये तसेच funny आणि आम्हाला आता वाटतं किती मोठं सेटअप असतं. आम्ही तिथे काहीच नाही बघतोय बरं. आणि हे काय असे बोलू? हीच आमची टीम बघ, हीच आमची टीम. हे बघ हीच आमची मस्त कंपनी. आता आम्ही खाणार आहोत इकडे जे डॉक्टरांनी सांगितलंय, चॉकलेट सँडविच. चॉकलेट सँडविच. चला खाऊया आपण.
मोरडे चॉकलेटचा जो अरोमा आहे ना तो कधीकधी कॅडबरीला मागे टाकतो. तुला हे माहिती आहे ना मोरडे चॉकलेट फॉरेनचं आहे का इंडियातलं आहे? फॉरेनचं वाटतं पण इंडियन असेल. मराठी माणसाचं. मराठी माणसाचे Google करा. मोरे बिर्याणी आहे ना. गुगल करा आणि सांगा मोरडेचा इतिहास. मोरडेचा इतिहास शोधून काढा प्लीज आणि मला सांगा कमेंटमध्ये. मला नक्कीच इंटरेस्ट आहे मला ह्यांचं रिॲक्शन बघायची. रिॲक्शन बघायची. हे फार गरम असणार आहे. गरम दिसते लागते हां खाऊया. गरम आहे. वापरून झक मारतो. कॅरमल आहे यार. बटर आहे बटर. असं कॅरमल पेक्षा भारी आहे. भाई हे वॉफल झक मारतं. भाई 90 रुपयाची गोष्ट आहे. थोडी तुम्हाला महाग वाटेल पण वॉफल किती रुपयाचे असतात ते खाता ना जाऊन. आतमधलं चॉकलेट आहे हां ते मोरडेचं आहे. हां आता वरचा सॉस आहे हा हर्षीसचा. सो क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि त्याची चव तुला प्रत्येक ह्याच्यात कळते. म्हणजे जो बटर पण आहे तो खूप छान आहे. अमूलचा आहे हे समजतं. बाय कौस्तुभ तू चुकला. ओके याच्यात हर्षीज वगैरे काही नाही. याचं हेच ते जे चॉकलेट मध्ये तेच वरनं एक किस करून टाकले आणि ते गरम असल्यामुळे ते मेल्ट झालंय. किस करून टाकलं त्याने. पण मला सांग तो टोस्ट केल्यानंतर हे टाकलेलं आहे हा पण मग इतकं गरम. गरम असल्यामुळे मेल्ट झालं. पण ऑल दॅट सेट त्यात हर्षीस टाकू दे नको टाकू दे त्यात त्याने जीव ओतलाय. बट द पॉइंट इज की आम्ही दुसरं मागवलंय. हां डॉक्टरांनी रेकमेंड केलंय. डॉक्टरांचा सल्ला आहे. 10% नो डॉक्टर कहते हैं कि आपको ये सैंडविच खाना चाहिए. आणि कौस्तुभ दादाने पण आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडनं या मॉर्निंगचा पहिला ऑफिशियल गोल्डन थम्स अप मिळतो आहे. तर सरदेसाई सँडविचला माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्स अप मिळालेलं आहे. या ऑफिशियल गोल्डन थम्स अप बरोबर एक फोटो काढायचा आहे. यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवरती टाकायचा आहे आमच्या आणि आम्हाला टॅग करा. आपण गप्पा मारूया मजा करूया धमाल करूया. तर दादा आमची मुंबईची अजून एक अशी स्टाईल आहे की चायची टपरी हा एक एवढा फेवरेट आयटम आहे ना प्रत्येक म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे पण मुंबईत तुम्ही कुठे पण जाल तुम्हाला टपरीवाला झोन दिसणारच. तर यामधल्या 2 चहा या स्पेशल आहेत आणि 1 चहा नॉर्मल आहे. ओळखा पाहू कुठली नॉर्मल चहा कुठली स्पेशल चहा. कॅन यू गेस. कमेंट्स मध्ये सांगा. आणि मी ह्याला काय आणलाय काच कॅमेरा समोर कारण हा जसा माणूस पाणी पितो तसा हा चहा पितो. त्यामुळे हा चहा लवर आहे. त्यामुळे एका चहा लवरकडनं मला ऐकायचं की त्याला कशी वाटते ही चहा. दिस इज कॉल्ड पाणी ज्यादा चाय नॉट पाणी कम चाय. पाणी ज्यादा चाय. फ्लेवर एवढा नाही त्याच्या. फ्लेवर नाही आणि पाणी जास्त लागतं त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्हाला ही नॉर्मल चहा त्यांना ऑर्डर द्यायची असते त्यांना सांगा स्ट्रॉंग बनवा हा स्ट्रॉंग बनवा. तर मग ती छान लागेल. आता ही चहा ना लिटरली पाणी जशी आपण कुठली कॉफी पितो पाण्यावाली ती अमेरिका अमेरिकानो तशी अमेरिकानो चाय आहे. आता आपण पिऊया Cheers. स्पेशल चाय. स्पेशल चाय. अद्रक म्हणजे नॉर्मल आणि स्पेशल मध्ये एवढा फरक असेल खूप फरक आहे खूप. असं मला वाटलं नव्हतं की एवढा फरक आहे. एक तर याच्यात पाणी कम चाय आहे याच्यात पाणी खूप कमी आहे. कमी आहे हो. यात दूध लागतंय प्रॉपर. अद्रक सगळ्यात जास्त अद्रक असं लागतंय की डोळ्यातनं अद्रक बाहेर येतात. एवढं अद्रक आहे. त्याचीच छान टेस्ट आहे. हो आता कोणाला अद्रक वाली चहा आवडत असेल तर त्यांनी तर तो वेडा होईल पिऊन. हा. पण ज्याला अद्रक मिनिमल हवंय त्याला एवढी नाही आवडणार. मग ह्याच्यात त्यांना सांगू शकतो की थोडी चहा पावडर जास्त करून मिनिमम अद्रक टाका. म्हणजे त्यांनी अद्रक खूप कुटलंय. मानसकडे बघून एक मिथ बस्ट केलंय याने. काय? खूप चहा पिऊन काळा होतं. मी खूप चहा पिऊन गोरा झालोय. चायला काय पण काय. आपल्याला एक सेगमेंट करायचं आहे बाई चायला म्हणून. त्यामध्ये आम्ही लाईव्ह येऊन तुमच्यासमोर चहा पिऊ. आणि तो आठवड्यातून एकदा असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला आम्हाला लाईव्ह बघायला आवडेल का युट्यूबवर. नाही म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे की चहा पिताना गप्पा मारू म्हणजे चाय पे चर्चा टाईप हा की दिवसभरात काय झालं याचं आपण जरा 1 तास अॅनालाइज करू की आजच्या दिवसात आपण काय काय बघितलं काय काय झालं आणि काय चाललंय जगात. ह्या विषयावरती गप्पा मारू 1 तास. त्याचं नाव असेल चायला काय बोलतो. माझ्याकडून डबल थम्स अप. माझ्याकडनं पण याला ऑफिशियल डबल थम्सअप. मग अशी असं हा आला आणि त्याने वेगळी मिस्ट्री सॉल्व्ह केली तशी आता अजून मिस्ट्री सॉल्व्ह केली एक नवीन डिश नवीन ड्रिंक बनवलंय. स्पेशल चाय आणि नॉर्मल चाय दोन्ही मागवा. 50% स्पेशल चाय 50% नॉर्मल चाय आणि मग ते ऑसम चाय ती पिऊन बघा. ही तुम्हाला नक्की आवडेल. हो. मंगेशचं इनोव्हेशन हो, आहे. हे खूप भारी आहे. नाही आवडलं तर कमेंट करून मंगेशच्या शिवाय घाला. हो. सगळं हे बघ काय वाटतं ना 2 साडी आणि पाठीमध्ये बघा
बिल्डिंग अँड डायरेक्ट कॉस्ट हे लिहिलं सगळं. हे जे मागे दिसतंय ना हे काय कौस्तुभ प्लीज. सो तुम्ही सगळे म्हणता लालबागमध्ये मराठी लोक आहेत, मराठी लोक आहेत. हा तर मी तुम्हाला अशी जागा दाखवायला आणली. हा तुम्ही म्हणाल वा हे पण आहेत. काय हे पण सो तुम्ही बघू शकता आपण आलोय नवरोज बागला. पारशीवाडा म्हणतात त्याला. पारशी वाडा. सो ही पारशी लोकांच्या सगळ्या बिल्डिंग आहेत आणि इथे टोटली पारशी लोकच राहतात. हो म्हणजे तुम्ही जर बघाल ना आतमध्ये एकतर पूर्ण कन्स्ट्रक्शन एवढं सुंदर विंटेज टाईप आहे आणि इथे लिहिलं दिस बिल्डिंग हॅज बीन कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द मनी लेफ्ट बाय द लेट ऑनरेबल एन वाडिया SCIE फॉर पर्पज बेनिफिटिंग द पारसी कम्युनिटी. and then the cost of the land was 1,39,866 त्यावेळीचे. आणि म्हणजे मला पारसी लोकांची ट्रान्सपरन्सी एवढी आवडते ना की त्यांनी बाहेरच्या ह्याच्यावरती गेटवरती लिहिलेलं की या सगळ्या ब्लॉक्सचा खर्च किती झाला लिहिलेला आहे. हे महाराष्ट्रीयन आहेत महाराष्ट्रीयन पण आहेत पारसी. पारसी. परेल मधले ज्या ज्या मेन गोष्टी आहेत मग ते हॉस्पिटल असो मग ते कॅन्सरचं हॉस्पिटल असो त्या सगळ्या गोष्टी या पारसी लोकांनीच बांधल्या. आणि मला दोघांना येतं मराठी चांगलं. हो येतं ना मराठी? मराठी येतं म्हणजे प्रयत्न थोडं येतं. येतं ना. आता तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे आपल्या यांना सुद्धा. हां मी दरबारातून घरी येत असताना हां बाजारात गेलो. हां तिथे मला फौज दिसली. हां फौज अदालत खाण्यासमोर उभी होती. हां तिथे सावकार सक्तीने गरिबांचा जमीन जुमला जप्त करत होता. हां बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. हां किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. हां मुख्य दालनातून कारंजाचा फवारा उडत होता. काय हे? काय हे एका माणसाची लाईफ आहे. कोणती भाषा आहे? भाषा कुठली आहे? भाषा मराठी आहे. थोडेसे फारसी शब्द आहेत त्याच्यामध्ये. ह्यात 90% फारसी इराणी शब्द आहे. 90%. 90%. मग मराठी कसं होईल हे? हा आता मराठी सांगतो. मराठी चांगलं आहे तुमच्या दोघांचं. मी राजसभेतून स्वगृही येत असताना पेठेत गेलो. तिथे मला सैन्य दिसले. न्यायालयासमोर उभे होते. तिथे धनी कठोरपणे दरिद्री लोकांची सर्व भूमी हरण करत होता. पेठेतील इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली दरबार असं आता किल्ला वगैरे असं काय तर लावून मी दरवाजाचे टाळ उघडले. मुख्य कक्षातून पाणी उंच उडण्याच्या नलिकेतून तुषार उडत होते. ही झाली आपली मराठी. हा रेफरन्स पण मी तुम्हाला सांगतो. आपले पत्रकारिता राहुल कुलकर्णी सर शोध पत्रकारिता करतात चांगली. त्यांची एक मुलाखत झाली. सतीश शिवाजीराव कदम इतिहासकार आहेत जे तिकडेच राहतात. इराण पर्शियन भागातच त्यांचं सगळं वास्तव्य. त्यांची एक मुलाखत बघितली. त्या मुलाखतीतून मी बघितलं. पण काय आहेत आपल्याकडे जी काय परकीय आक्रमणं झाली किंवा जे काय झाले तर मराठीने त्यांच्याशी दुजाभाव नाही केला. कधीच नाही. त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. म्हणून तर आपल्याला ते नॉर्मल नसताना म्हणजे त्यांचे सगळे फारसी शब्द आहेत हे ते वाटताना पण ती मराठी भाषा वाटते. म्हणजे तो मराठीचा दर्जा आहे की त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलंय. मराठीचं ते कुठेतरी मोठेपण आहे. खूप हा मोठेपणा ज्ञानेश्वर माऊलींपासून शिवाजी महाराजांपर्यंत चालत आलेला आहे. कारण माझं प्रामाणिक मत कौस्तुभाने तुम्हाला सांगतो. माझं प्रामाणिक मत काय आहे भाषेचा पहिला फायदा झाला पाहिजे आहे आपण बोललेली गोष्ट समोरला समजते की नाही समजते. त्यामध्ये मी संस्कृतचं की कुठली भाषा बोलायला लागलो जी समोरच्याला कळणारच नाहीये तर माझ्या भाषेचा अभिमान ठेवून मला काय फायदा की मी जे बोलतो समोरच्याला कळतच नाहीये. तर ही भाषा का आली पाहिजे कारण भाषेमध्ये खूप सारं साहित्य दिलं गेलंय आणि त्या साहित्याचा तुम्हाला कुठेतरी परिचय व्हायला हवा त्याची माहिती मिळावी म्हणून तुम्हाला ऍक्च्युअल मराठी भाषा आली पाहिजे. कोकणी माणसांना अजून एक धक्का देतो मी. आंबा शब्द कुठला आहे तुमचा आहे का? आंबा कुठला आहे तुमचा आहे? शब्द माहिती नाही पण फळ आमचं आहे. आणि ओजी आहे. तुमच्या फळाला काय नाव आहे? आमच्या फळाला आम्ही बोलतो प्रेम. प्रेम नाही तसं नाही. नाव पाहिजे तसं नाही. आता काहीतरी असणारच आहे. आम्रफळ म्हणतात. आंबा सुद्धा तिकडचा शब्द. मराठी याच्यामध्ये ऍक्च्युली आम्रफळ आहे. आम्रफळ आम्रखंड म्हणतात. आंबाखंड आंबाखंड म्हणत नाहीत. आणि आंब्या हा बाहेरून आलेला शब्द आहे आणि हे मला ह्या माणसाकडून कळलं तेव्हा मी पण शॉक झालो. भाई आंब्यावरून एक आयडिया आली आहे. मुंबईमध्ये ना आम्ही एक आम्र स्पेशल एपिसोड शूट करून ठेवला आहे. तुम्ही या व्हिडिओवर आंबा अशी कमेंट करा. आम्ही लवकरच तो एपिसोड टाकू. बरं ठीक आहे. चपाती कुठला आहे? आता तर आपण खातोय हात फिरायला लागला. चपाती पोळी भाजी केंद्राचं आहे. कुठल्या? तिकडच्या नाही. पोळी भाजी पण केंद्राचा आहे. ह्या चपातीचं उत्तर मी देणार नाही. ह्या चपातीचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्या. आणि अजून की चपाती कमेंटमध्ये शब्द सांगा की मराठी आहे कुठले का आपल्या काय? रोजच्या व्यवहारात शब्द आहेत. बघा आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी खूप होमवर्क दिलाय तर तुम्हाला होमवर्क करायचं आहे आणि आम्हाला सांगायचं मग आमचा अभ्यास होणार आहे. येस
हॅलो हॅलो आपली कॅब सेम सेम आहे एकदम. हा आहे नवीन पारशीवाडा बापरे हिल टॉवर. आणि हे आहे त्यांचं फायर टेम्पल हो आतमध्ये येते आतमध्ये. अलाव नाही करत ना ते आपल्याला आपल्याला. अलाव नाही. ठीक आहे ते मान ठेवला पाहिजे त्यांच्या गोष्टी आहेत त्या. पण हे पण आता मला तेच कधी वाटतं की ते जुनं काय सुंदर वाटत होतं. इन जनरल ही लोक खूप प्रेमळ आहेत. हो 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 आणि मी म्हणेन की बाहेरून कुठली कम्युनिटी आली असेल आणि ती आपल्या देशामध्ये एकदम मिसळून गेली असेल हो आणि देशासाठी जबरदस्त काम करत असेल खतरनाक. तर ती पारशी कम्युनिटी आहे. आणि पारसी कम्युनिटीचं खरंच त्याने जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी राजाला काय सांगितलेलं की आम्हाला का तुम्ही यायला द्या कारण तुमच्या चहामध्ये त्याची साखर मिसळते दुधात. दुधात जशी साखर दुधात- मिसळते. आपली भाषा येत नव्हती ना बोलता. हा. मग काय सांगायचं राजाला हा म्हणून त्यांनी एक दुधाचा ग्लास आणला. हा त्या दुधाच्या ग्लासात साखर टाकली हा आणि त्यांनी ते एक्सप्लेन करून दाखवलं. ते राजाला कळलं की लोक आपल्या दुधासारखे जाणार. मिसळून जाणार मिसळून आहेत साखरेसारखे. साखरेसारखे. येस. आणि खरंच पारसी कम्युनिटीला या निमित्ताने माझ्याकडनं खरंच तुम्हाला मानाचा सलाम आहे कारण सलाम पण शब्द तुमचाच आहे. बाप रे बाप तुमच्या हवेत हवेत मसाल्याचा वास येतो रे हवेत. ठसका लागेल कोणातरी इकडे आल्यावरती. काय हा प्रकार तू कुठे आता शेवटी घेऊन आलाय? So आपण आता आलोय मसाल्याच्या अड्ड्यावर. अरे बाप रे सो लालबाग मसाल्यासाठी फेमस आहे, तुला माहिती आहे. एकदम एकदम. तर आपण आता आलोय खामकर मसाल्यांकडे, जे 1930 सालापासून इथे मसाले विकतात. 1930 बिफोर इंडिपेंडन्स. येस. नमस्कार, मी आकाश नेराळे. आज अमयजी आमच्याकडे आलेले आहेत. नक्कीच अमय, तुझं वेलकम लालबागमध्ये. पहिली Thank you गोष्ट so की मराठी माणसासाठी जो एक मराठी चांगला एक उपक्रम घेऊन येतोय त्याबद्दल तुझ्या मी खरोखर मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बोला ना. हे काय खामकर मसाले आणि ओव्हरऑल लालबाग मध्ये हे एवढे मसालेवाले कसे काय आले? हा एक ॲक्च्युली खरोखर एक इतिहास आहे. कारण फार पूर्वी म्हणजे आपण 1920-25 ब्रिटिशांचा काळ होता. गिरणी कामगारांची वस्ती असल्यामुळे इकडे खूप लोक इथे मिल कामगार राहायचे. स्थायिक तर होते. त्यासाठी इकडे एक ऑटोमॅटिक एक मार्केट तयार झालं. तर जिथे लोकॅलिटी जास्त असतात तिकडे ऑटोमॅटिक एक मार्केट उभं राहतं. बरोबर. तसंच आमची जे जुने पिढी होती त्यांनी इकडे असे बरेचसे लोक आहेत, आम्ही असं नाही, बरेचसे जे जुने होते त्यांनी काही ना काही इकडे विकायला सुरुवात केली. जीवनावश्यक वस्तू म्हणून आपण मसाले वापरतो, तर ह्याच्यावरती सर्वांनी भर दिला आणि त्यामुळे इथे मसाल्यासाठी भरपूर मी उत्पादन असं पण होतं. ऐकलेलं का असं खरं का माहिती नाही की क्रॉफर्ड मार्केटला मेन मार्केट होतं आणि मिरचीवाला मार्केट इथे होतं की मिरचीकडे विकायचे. मिरची म्हणजे कसं आहे, कारण मी जे सांगितलं ते पूर्वीपासूनचं मार्केट हा. आहे, पण इथे लोकॅलिटी जास्त असल्यामुळे, गिरणी कामगार आणि आपल्या मध्यमवर्गीय जास्त असल्यामुळे स्वस्त दरामध्ये चांगले मिरची उपलब्ध करून देणं. आणि तेव्हाचे मराठी जे व्यापारी होते, जे त्यांची तेव्हाची बुद्धी होती, ज्या आज आपण बोलतो की मराठी माणूस व्यवसायात नाहीये, पण मी तुम्हाला सांगू शकतो 1930 सालापासून जी लेगसी आहे की लालबागमधली मराठी माणसं ही उद्योग क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याची आज ही जनरेशन आम्ही आज हे पुढे घेऊन चाललोय. आणि लोकांना चांगलं मिरची, चांगलं मसाला घरपोच देणं हे आमचा मेन मोटिव्ह आहे. कारण जो आपला माणूस आपण जे खाणं खातो ते प्युअर एकदम व्यवस्थित, नो प्रिझर्वेटिव्ह आणि हायजीन वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळून आम्ही लोकांनाही सर्व्हिस देत असतो. म्हणजे लोक म्हणतात कुठेतरी की मराठी माणूस बाहेर गेला पण माझा मसाला इथे राहिलाय. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे आज मी तुम्हाला सांगितलं, माझे हे जे कस्टमर येतात हे बदलापूर, कर्जत, पालघर, जेवढ्या लोक मराठी माणूस जेवढा बाहेर गेला पण तो लालबागला मसाले निमित्त आम्हाला भेटत असतो, वर्षात एकदा तरी भेटत असतो. म्हणजे मसाल्यांनी परत इथे आणलेलं आहे लोकांना आणि त्याच्यावर मसाला खेचून आणतायत. आणि ह्याचं सगळं मिश्रण जे करत असतं त्यासाठी एक खामकरांची जी पूर्वीची लेगसी आहे, त्यांनी जी आणलेली लेगसी आहे, आणि काही लोकांची लेगसी असते आजीची वगैरे जी असते, आपली जुनी आजी आपली एक प्रमाण बनवायची बरोबर की मला ह्या मिरच्याच पाहिजे आणि असंच पाहिजे, तेच घेऊन आम्ही ही त्यांना सर्व्हिस देतो. 15व्या शतकामध्ये ज्यावेळेला वास्को द गामा ज्यावेळेला गोव्यामध्ये आला तर त्याने बघितलं की इकडची माती खूप लाल आहे, रेड सॉइल आहे, तर ही मिरचीसाठी खूप पोषक आहे. त्याने मिरचीचं ऍक्च्युअली मी सांगेन की खऱ्या अर्थाने चालू केलं 15व्या शतकात. तो एवढा दूरदृष्टीचा माणूस होता की भारताच्या जमिनीचा वापर कसा होऊ शकतो पुढे. क्या बात आहे. त्यानंतर मग तिकडे कर्नाटक आणि याच्यामध्ये मिरच्यांचं उत्पादन सुरू झालं. गरम मसाले भारतात उगाच सुजलाम सुफलाम नाहीये. काही राजस्थानमध्ये खडे मसाले मिळतात, तर काही गुजरातमध्ये मिळतात. इव्हन आपल्या पश्चिम महाराष्ट्र, आपल्या कोल्हापूरमध्ये संकेश्वरी सारखी मिरची मी तुम्हाला दाखवीनच की आपल्या पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूरमधली आहे. पण आज ती मिरची एवढी महाग आहे, पण लोकांना तिचा गुणधर्म माहिती आहे ही थोडीफार तरी आपल्या मसाल्यामध्ये पाहिजे. तर महाराष्ट्रामधल्या मिरच्या लोकांना वापरायच्या आहेत, पण स्पेशली साऊथ रिजन मधल्या मिरच्या जास्त वापरल्या जातात. त्याच्या मागची हिस्ट्री आहे. जर तुमच्या घरामध्ये तुमची स्वतःची काही सिक्रेट रेसिपी असेल, ती जर तुम्हाला करून हवी असेल तर तुम्हाला लालबागला यावं लागेल, खामकरला भेटावं लागेल. तुम्हाला काय वाटलं? गुरुकृपा रेस्टॉरंट आहे, एवढी गर्दी आहे, सांगा ना काय सीन आहे? सो हे साडीचं दुकान आहे.
साडीचं दुकान हा. इथे आणि समोर दोन्हीकडे. मग तिथं बाहेर काय करायचं वेटिंग करायचं वेटिंग करायचं, वेटिंग लागतं. लग्न कार्यक्रमाचा हे वेळ असतो. आता लग्न कार्यक्रम नाहीत म्हणजे लग्नाचा टाइम असतो ना हा. तेव्हा इथे बाहेरचा तुम्ही बघाल हो, इथे चपलांचा सडा असतो आणि तिथपासून खुर्च्या लावल्या. खुर्च्या लावलेल्या आहेत म्हणजे काय एवढी गर्दी फक्त. बापरे ते वेटिंग साठी हा. लावलं हो, हो. हे वेटिंग असते. आणि हे असं नाही, हे जुनं आहे. आणि मग इथे तुम्ही वेटिंग करा, भूक लागली लगेच लाडू सम्राट मध्ये जा. हा असं हे आता लालबागचं वेडिंग वाला कल्चर. तर दादा विथ माय रिक्वेस्ट कौस्तुभ मला परत घेऊन आला आहे लाडू सम्राट. लाडू सम्राट. आपण इथे मागचे वडे खाल्लेले पण आता आपण खाणार आहोत आयकॉनिक मिसळ पियुष आणि एक उपवासाचा स्पेशल आयटम आहे. काय तुम्ही आज जाऊन कळेल. चला. काही जागा अशा असतात ना तिकडे तुम्ही परत परत यावं लागतं. जसं की आस्वाद आहे, लाडू सम्राट आहे, प्रकाश आहे, मामा काणी आहे. हे असे काही असे आयकॉनिक गिरगावचे काही असे काही आयकॉनिक रेस्टॉरंट्स आहेत ना की तुम्हाला वाटेल की रमेश तू तरी आम्हाला आधीच्या एपिसोड दाखवलंय पण तुम्हाला तिकडे दाखवलेलं मी वडापाव किंवा पाव किंवा वडा किंवा अशा काहीतरी गोष्टी. आज मी दाखवणार आहे तुम्हाला लालबागमधली आमची मुंबई स्टाईल मिसळ आणि उपवासाची राजगिरा पुरी भाजी. येस. पश्चिम महाराष्ट्राचा माणूस असल्यामुळे त्याला आम्ही पियुष प्यायला खाणार आहोत. तो त्याच्या आयुष्यात फर्स्ट टाइम पियुष पिणार आहे. दादा जी महाराष्ट्रात इतर ठिकाणी मिसळ बघतात त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने काय आढळतं तुम्हाला? मटकी. इथे कुठे दिसते तुम्हाला मटकी? इथे तुम्हाला दिसणार हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा आणि चणे. अशी वाटणार नाही की तुम्ही भाजी खाताय. आणि म्हणून मुंबई कधीच भांडत नाही की आमची मिसळ चांगली की तुमची मिसळ चांगली. तुम्ही तुमच्या मिसळींची मारा, आम्ही आमची मिसळ खाऊन गप्प होतो. आणि ह्यांचे इव्हन हे पण जो फरसाण पण आहे ना लाडू सम्राट स्वतः बनवतात. खूप चांगली मिसळ. फक्त ज्यांना झणझणीत मिसळची सवय आहे तेही नाही आहे. म्हणजे कटाची मिसळ बिलकुल पण नाही. याच्यात नो कटकट. ही सिम्पल मिसळ, तुमची पोट भरणारी मिसळ आणि त्रास न देणारी मिसळ. पोटाची कटकट न करणारी मिसळ लाईट आहे मिसळ एकदम सकाळच्या ब्रेकफास्ट साठी परफेक्ट आहे ना. ब्रेकफास्ट सकाळीच करतात पण दादा. काय काय पाचचा बॅकग्राऊंड ब्रंच करतात ना काय काय लेडीज बाई. चला मग ते पाचचा बॅकग्राऊंड चेंज कर. असे कुठले शब्द आहेत तुमच्या ग्रुपमधले मित्र जसे वापरतात की पुढे येऊन फ्रंटला बस, सकाळचा ब्रेकफास्ट कर, मागची बॅकग्राऊंड चांगली आहे. हे असे बोलणारे कोण लोक आहेत त्यांना टॅग करा आणि काय बोलतात हे पण कमेंट करून सांगा. मला नक्की वाचायचं आहे. त्याला कुठला थम्सअप द्याल? नॉर्मल थम्सअप. नाही कारण ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. हे खाऊन बघूया. राजगिराची पुरी आणि बटाट्याची भाजी. पुरी बघा ना काय खोबरं दाण्याची कुटाची चटणी. हा. ते राजगिराची पुरीची धमाल जशी आहे ना बघा. बटाट्याची गरज पण नाही ना? पुरीचीच धमाल आहे. ही पुरी तुम्ही नुसता चटणी बरोबर खाऊ शकता. हो. हे क्लिअर कॉम्बो खूप छान आहे. हे क्लिअर कॉम्बो. मला कधी कधी नॉर्मल पुरीपेक्षा राजगिरा पुरी जास्त आवडते. इथली त्याचं जे टेक्स्चर आहे ना थोडंसं चिकट, थोडंसं ते राजगिराचे लाडू खाऊन कशी तुम्हाला चव लागते तशी चव आहे. मी म्हणलं खिचडीमध्ये पडणारा आयटम एक सुद्धा भारतीय नाही पण उपास भारतातच करतात. म्हणजे एक सुद्धा नाही भारत. शेंगदाणे आपले नाहीत, साबुदाणा आपला नाही, बटाटे सुद्धा नाहीत, मिरच्या सुद्धा नाही. साबुदाणा आपला नाही नाही तर एकच पदार्थ आहे तो म्हणजे कंदमूळ. आणि कंदमूळ उपासाला कोण खात नाहीत लोक. खिचडीच प्रेफर करतात. म्हणूनच मी उपवास करत नाही. आय डोंट सपोर्ट अदर्स, बरोबर. आउटसाइडर्स. आय ओनली ईट मेक इन इंडिया. म्हणून मी उपवास करत नाही. कुठला थम्सअप द्यायला ना? ह्याला मी डबल देईन. डबल माझ्याकडे पण याला ऑफिशियल डबल. सर आता आम्ही पिणार आहोत पियुष पण आम्ही स्ट्रॉने पिणार नाही आहोत कारण एवढा थिक आहे. आम्ही चमच्याने खाणार आहोत. एक असं सिप मारा तुम्ही. सिप मारा चला. एक तोटा काय माहिती का? काय? ह्यात सुंठाचं प्रमाण जास्त. हो. हा एक ग्लास पिला इथे झोपायचं. खरंय. हा वाटतं ना एकदम feeling आहे एकदम. ना. हे लस्सी पण नाही आहे. नाही ते सांग लस्सी पण नाही श्रीखंड पण नाही. हो पण गुड आयटम ना. खूप 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 आहे. त्याला माणसाने पियुष संपवलेलं आहे. तुमच्याकडे कुठला थम्सअप मिळतो दादा? आता मुंबईतच पियुष मिळतो. हो मला कुठे मिळतो अजून माहित नाही. पुण्यात नाही असेल. पुण्यात मिळतो. मुंबईची सांगतोय त्यामुळे मी आता ह्याला रेटिंग देणार अच्छा. कारण मला अजून
तर माझ्याकडनं या पियुषचा नक्कीच मिळतो आहे ऑफिशियल डबल थम्स अप पुन्हा एकदा माझ्याकडनं. कारण मी एक पियुष पाहिलो आहे डोंबिवलीत, जे आहे कुलकर्णीचं. कुलकर्णी स्वीटचे जे त्यांनी पियुष मला पाजलं आहे ना, त्या पियुष नंतर मला बाकी सगळे पियुष ओके वाटतं. सो शाउट आउट टू कुलकर्णी, त्यांचं पियुष. मी तुला पाजायचं आहे, राहून गेले मला आपलं. आपण नेक्स्ट टाइम डोंबिवलीला तुला नक्की बांधणार मी. पक्का. आणि तुम्हाला पण दाखवेन डोंबिवलीमध्ये कुठे ते पियुष मिळतं परत नेक्स्ट टाइम. आता हे आमचे कस्टमर आहेत. सो आता त्यांनी त्यांच्या प्रमाणानुसार हे त्यांचं प्रमाण आहे त्याच्यामुळे आपण मसाला करतोय. माझ्या मते हा मालवणी मसाला आहे, मालवणी मसाला आहे मालवणी. सो आता आमचा जो आहे तो मसाला भरेल. ही आहे काळी मिरी. ही जी काळी मिरी आहे ना, ही स्पेशली केरळावर नाही, नैसर्गिक आहे. ह्याला कुठचं ऑइल पॉलिश नसतं. हे त्याने घेतले आहेत धने. हे धने आहेत आपले प्युअर गुजरात, आपल्या इकडचे मध्य प्रदेश इंदोरचे. हा आहे जिरा, हा आपल्या राजस्थानमधील उंजा या शहरातला आहे. ही आपली बडीशेप आहे, ही देखील राजस्थानमधून येते. ही आहे लवंग. ही आहे दालचिनी. दालचिनीमध्ये खूप प्रकार येतात. दालचिनी ही आपण मागवतो श्रीलंकेमधनं. ह्याचं उत्पादन श्रीलंका आणि व्हिएतनाम या 2 देशामध्ये होतं. तो आमचे मसाला एक्सपर्ट आहेत, ते भाई तुम्हाला पुढची माहिती देतील. हॅलो दादा. राहुल आहेत हे आपले. नाव काय सांगा एकदा. राहुल काळे. आता ही माईपत्री आहे आणि जायपत्री आहे. ऍक्च्युली जे तुमचं जायफळ असतं ना, त्याच्यामध्ये त्याचं फुल आहे. त्याचं काम तर असं मसाल्याला तिखटपणा देणं आणि सुगंध देणं. अच्छा, म्हणजे जायफळाच्या वरती हे असं कव्हर असतं. फुल, त्या फुलामध्ये हे फळ त्याचं जायफळ. अच्छा. हे तेजपत्ता, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपला पुलाव, बाकीचे राईस, सुगंधासाठी तेजपत्ता त्याचा मेन फायदा सुगंधासाठी असतो. सुगंधासाठीच असतो. 24 ते 26 मसाले मिक्स होतात. काही उष्ण, काही तिखटपणासाठी त्याच्या, काही सुगंधासाठी, काही थंड याचे असतात, म्हणजे तुमचा उष्णपणा कमी करायला असतात. ते सगळ्यांचा बॅलन्स करून ते एक मसाला असतो. बरोबर. म्हणजे मसाल्यामध्ये केवढं सायन्स आहे. यस यस. हे हळकुंड आहेत आणि हे सफेद हिंग खडा आहे. आता हे काय होतं ऍक्च्युली, मसाला भाजायच्या आधी ना हळद हिंग खडा चांगला तळून घेतला जातो. तर हिंग कसं बनतं? हिंग ऍक्च्युली आहे ना, एक झाडापासून एक पदार्थ, झाडाचा चीक कसा असतो, एक द्रव पदार्थ निघतो. इराण, अफगाणिस्तान मध्ये ही झाडं आढळतात. तर हिंग त्यातनं तो द्रव रूपात काढला जातो. तो ऍक्च्युली इतका उष्ण असतो ना की तो आपण हातावर पण घेऊ शकतो आणि आपला हात भाजेल. काय म्हणता? हा, मग त्याला ती प्रोसेस केली जाते प्रॉपर आणि त्याच्यानंतर नंतर मध्ये आपली हिंग खडा, हिंग पावडर या गोष्टी बनवल्या जातात. आणि हिंग भारतात मिळत नाही. बनतो तिकडे अफगाणिस्तान इराण मध्ये, भारतात नाही बनत नाही. हिंग तुमची पचनशक्ती चांगली सुधारते. हिंग हा आयुर्वेदिक प्रकार आहे, म्हणजे एक औषधी गुणधर्म त्याचे बोलू शकतात. पोट तुमचं चांगलं राहतं. गॅस, अपचन, ऍसिडिटी मसाल्यामुळे काही गोष्टी मसाल्यांमुळे होतात पण जास्त काळ. मग हिंग त्याला बॅलन्स ठेवतं. मला इकडनं चालताना लिटरली असं वाटलं की माझ्या आसपास ढोल ताशे वाजतायत आणि नाचत येतोय. मग लालबागचा जो इफेक्ट आहे ना, तो या मसाला गल्लीमध्ये पण तुम्हाला ढोल ताशे गणपतीवाला फील आहे बाई. मसाल्यांमध्ये बीट्स आहेत, मसाल्यांमध्ये व्हायब्रेशन आहे, मसाल्यांमध्ये म्युझिक आहे, मसाल्यांमध्ये लालबागची धडधड आहे. इथेच आई आणि बायकोचं एक मत होते. तर आता आपण मसाले भाजायला सुरुवात करूया. आता आपले मसाले कसे भाजायचे प्रोसेस बाय प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. ते फुलकेड होत असतं. તેનું કામ તેનું કરવાનું ભાઈ, हे इझी काम नाही आहे. आता हे चालू मिरच्या ना, टेस्टसाठी आणि रंगासाठी बेडगी आणि फक्त रंगासाठी काश्मीर. अच्छा. जर तुम्हाला तिखट जिभेच्या स्टार्टिंगला लागलं तर ते मिरचीमुळे, आणि जिभेच्या मागे लागलं घशाला तर ते गरम मसाल्यामुळे. ते बेडगी मिरचीची तिखट मिरचीची पावडर ते मिक्स करतात. आणि त्यांच्याकडे एक बेसिकली सर्वात जास्त कुठला मसाला विकला जातो? सगळ्यात जास्त आपला स्पेशल मालवणी मसाला. मालवणी मसाला. आणि मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाल्याच्यामध्ये काय, कोल्हापुरी मसाला काय फरक असतो? फरक कसा आहे की मालवणी मसाल्यामध्ये तुमच्या मिरच्या जातात 3 प्रकारच्या, ओके, आणि बाकीचे गरम मसाले असतात. कोल्हापुरीमध्ये पण त्या मिरच्या असतात, गरम मसाले असतात. गरम मसाल्यांचं प्रमाण काही प्रमाणात कमी जास्त असतं मालवणीपेक्षा. तिखट मिरचीचं कोल्हापुरी मसाल्यात प्रमाण जास्त असतं. प्लस त्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं, सफेद तीळ, मीठ या गोष्टी पण इन्क्लूड या जात नाही मालवणीमध्ये कुठल्या. मालवणी मसाले नसतात. आता काय होणार? आता हे मसाले आपल्या डंकांमध्ये जाणार आहेत, ते कुठून घेणार आहोत. हो, माहिती तो बँड वाजतोय तो.
पण मला एक सांगा, मी आता पूर्ण महाराष्ट्र फिरतो ना, तर एक काळा मटणाचा प्रकार आहे. तो काळा मटणाचा मसाला कसा बनतो? तर बेसिकली तुला एक सांगतो मी, मसाल्याचा रंग हा लाल असतो हा. बरोबर, मिरच्या जातात म्हणून. बरोबर. ज्यामध्ये मिरच्या काढल्या, फक्त गरम मसाला केला किंवा रंग काळा होतो. अच्छा. आणि जे तू बोलतोस ना काळ्या मटणचा मसाला, हा. याचा बेस जो असतो हा कांदा आणि खोबरं हा. याच्यापासून होतो. जे खोबरं पूर्ण काळं आगीवर भाजलं करपवतात ते. करपवतात आणि तो कांदा पण त्या आगीत भाजला जातो हा. आणि त्याची पेस्ट केली जाते. हा. त्यामुळे ती पेस्ट अजून तू रोल करशील त्याला काळा रंग येतो. बरोबर, हा. बेसिकली त्याचं वाटण झालं आणि त्यात ती लोक गरम मसाला यूज करतात. त्यातनं ते काळं वाटप किंवा काळा मसाला बनतो. दादा हा जो गोडा मसाला असतो त्याला गोडा का नाव आहे? असं काय गोड असतो तो? गोड नसतो ऍक्च्युली. गोडा मसाला म्हणजे गोडा मसाला तुमचा वापरतात कशात? मसाले भात, तुमचं वांग्याचं भरीत, महाराष्ट्रीयन उसळी, याच्यामध्ये गोडा मसाला वापरला जातो. तर यामध्ये मेन बेस असतो खोबरा आणि गरम मसाल्याचा. याचे जे उष्ण तुझे गरम मसाले असतात ते त्यात कमी प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा उष्णपणा नसतो, पण तो गरम मसाल्याचा सुगंध आणि तो वॉर्मनेस असतो, पण तो तुला त्रास देत नाही. पण गोडा मसाला मिरची असते का मग? लाल मिरची नसते. नो मिरची. अजिबात नसते. मिरची कमी आहे म्हणून हा, तो गोडा गोडा झाला. मिरची नाहीये त्याच्यात. हो, असं आहे ते. तर थँक्यू दादा, एवढं मस्त तू इन डेप्थ माहिती दिलीस आणि आय एम व्हेरी मच शुअर की आमचा ऑडियन्स खूप खुश होणार आहे आज. नक्की. म्हणजे ज्यांना कोणाला मसाल्याबद्दल काहीच कळत नसेल तो पण आज हुशार होऊन जाणार आहे. मास्टर क्लास होता आज मास्टर क्लास होता मसाल्यांचा. मसाला गल्ली फिरून आम्ही मुंबईमधल्या एका बंद पडलेल्या मिलची कशी तरी परमिशन मिळवली आणि त्याच्यामध्ये गेलो. आणि त्याच्यामध्ये जे बघितलं त्याचा आम्ही बिलकुल विचार नव्हता केला. आणि लालबागमध्ये कोल्हापुरी जेवण कुठे मिळतं त्याची पण एक खानावळ आम्ही शोधून काढली. आणि त्यानंतर आम्ही शोधली लालबागमधली सगळ्यात बेस्ट मालवणी खानावळ. ते सगळे तुम्हाला बघायला मिळेल लालबागच्या शेवटच्या आणि पुढच्या एपिसोडमध्ये. तोवर सबस्क्राईब करून ठेवा.